टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। किसे में कुछ बचा ही नहीं, कारण असणाऱ्या बेस्ट कामगार सेनेनं कामगार इतकी साजिश किसने रचा ही नहीं। लेकिन ये सच है आज मुंबई में प्रसाद लाड ने धूम मचा दी है। लेकिन ये सच है कि आज प्रसाद लाड ने मुंबई में धूम मचा ही दी है। देवा बाबू को धन्यवाद करो, देवा बाबू को धन्यवाद करो कि बेस्ट सोसाइटी उन्होंने ही बचा ही दी है। आज या ठिकाणी बेस्ट क्रेडिट सोसायटी वाचवण्याचं काम देवा भाऊंच्या आशीर्वादानं प्रसाद लाड करतायत। जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा। खरं म्हणजे ही निवडणूक बेस्ट कामगारांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची अशी निवडणूक आहे आणि या निवडणुकीकडे कोण संचालक होणार, कोण अध्यक्ष होणार, यापेक्षा माझ्या बेस्ट कामगारांच्या भविष्यामध्ये कोण त्या ठिकाणी त्यांना आनंद देणार आहे ही ठरवणारी या ठिकाणची निवडणूक आहे। आणि त्याच्यामुळे 25 वर्ष या बेस्ट एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचं नेतृत्व बेस्ट कामगार सेनेनं केलं। माझं या सभेच्या निमित्तानं सुहास सामंत असतील, उत्कर्ष पॅनलच्या नेत्यांना विचारायचंय की या पतपेढीच्या माध्यमातून चांगल्या 2 योजना या माझ्या कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी राबवल्यात, आणल्यात असं जर आपण सांगितलं, आम्ही निवडणूकच त्या ठिकाणी लढणार नाही। आम्ही निवडणूक मुद्द्यावर लढतोय। परंतु मुद्द्यावर लढणाऱ्यांना मुद्द्यांशी काही देणं घेणं नसतं। आमचे संदीप देशपांडे मित्र आहेत आमचे, रोज त्यांना काहीतरी बोलावं लागतं आणि त्यांनी सांगितलं की मुंबई बँक त्या ठिकाणी कर्ज देणार आहे, ताकद देणार आहे। मुंबई बँक काय कुणाच्या बापाची आहे का यांच्या? अरे बाबा, आम्ही कुठे म्हटलो असं? तुम्ही या ठिकाणी कोणाचे बाप काढताय, कोणाची आई काढताय? अहो देशपांडे, एखादी साठी छोटी सहकारी संस्था काढवा ना, काढा एखादी छोटी संस्था, चालवा ती। परंतु हे काही करू शकत नाही। हे तोंड चांगलं चालवू शकतात कारण त्याला पैसे लागत नाहीत। तुमच्या झालेल्या सभांमध्ये आपण कर्मचाऱ्यांसाठी काय केलं सांगा ना। आपण तुमचा 25 वर्षाचा इतिहास आणि प्रसाद लाडचा 25 महिन्याचा पण इतिहास नसेल, त्यांनी बोललं तसं केलं, आधी केले मग सांगितले। तुमच्या प्रमोशनचा विषय त्या ठिकाणी प्रसाद लाडनी मार्गीला लावला। तुमच्या 700-800 कर्मचाऱ्यांचा परमनंटचा विषय होता, त्याने दुकानदारी केली नाही। या त्या ठिकाणी सर्वसामान्यांना न्याय त्या ठिकाणी त्यांनी दिला। कोविडच्या काळामध्ये जसे डॉक्टर त्या ठिकाणी जीव आपला मुठीत घेऊन त्या ठिकाणी काम करत होते, तसा आमच्या बेस्ट कामगारांनी सुद्धा आपल्या जीवाची पर्वा केली नाही। माझ्या मुंबईकराला सेवा दिली पाहिजे या भावनेतनं त्यांनी काम केलं। कोविड भत्ता आपण देऊ शकलात का? ते कोविड भत्ता देण्याचं काम प्रसाद लाड यांच्या पाठपुराव्यानं झालं। त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे गेले। लाड साहेब जरी अकाउंट पैसे नसतेत ना
त्यांनी कट मध्ये मारला असता, कारण कट सिस्टीम यांना चांगली माहिती आहे. कारण आपणच सांगितलं बॅगांमध्ये कसे कट मारतात ते. अहो त्या ठिकाणी कोविडच्या कपनामध्ये पैसे खाणारे ते बॅगांमध्ये पैसे खायला तर तुम्हाला आश्चर्य काय वाटते? आणि या ठिकाणी आम्ही तुम्हाला आश्वस्त करायला आलोय, आम्ही निवडणुका काही कोण जिंकणार कोण हारणार यापेक्षा आम्ही संवेदना घेऊन तुमच्या भावनांवरही आम्ही निवडणूक लढवतोय. मी एका एसटी कामगाराचा मुलगा आहे, कंडक्टरचा मुलगा आहे, मला त्यांची दुःख माहित आहे. एसटी कंडक्टर एसटी ड्रायव्हर जेव्हा वस्तीला आमच्या गावामध्ये यायचे, कशा परिस्थितीमध्ये ते जगतात, कशा परिस्थितीत ते राहतात याची मला पूर्ण जाणीव आहे. एसटी आणि बीएसटी मध्ये काही फार फरक नाहीये. एसटी कर्मचाऱ्यांना पगार वेळेत मिळत नाही, यांना पण पगार वेळेत मिळत नाही. ते एसटी आहेत, यांचं नाव फक्त बीएसटी आहे बेस्ट, पण यांच्या पण आयुष्यात अंधार ह्या नालायक राज्यकर्त्यांमुळे या ठिकाणी आतापर्यंत आले. आणि म्हणून तुमच्याशी भावना जोडल्या आहेत. आज का मी या ठिकाणी लाड साहेबांच्या मागे भक्कमपणे उभं राहायला आलोय? अरे किती ब्रँड घेऊन या, परंतु या ठिकाणी भावनांची आणि संवेदनांची बरोबरी कुठलाच ब्रँड त्या ठिकाणी करू शकत नाही. कारण तुम्हाला या कामगाराची दुःखच माहित नाहीये. तुम्ही सोन्याचे चमचे घेऊन त्या ठिकाणी जन्माला आलेला आहात. हा काबाड कष्ट करून घाम घालून सर्वसामान्यांच्या पोटी जन्माला आलेला कामगार आहे. त्याची दुःख आम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती राहणार, आम्ही तुम्हाला देण्यासाठी आलोय, आम्ही काही मागण्यासाठी आलेलोच नाही. काय प्रसाद लाडना गरज आहे हो? कामगार युनियन मध्ये या ठिकाणी यायची, युनियन घ्या, कामगारांसाठी दिवस रात्र काम करा, चांगला व्यवसाय आहे. परंतु त्यांनी बघितलं त्या कामगारांकडे कोणाचं लक्ष नाही. मग मी माझं सगळं एवढं असून उपयोग काय? त्यांनी श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून तुमचं नेतृत्व केलं, तुम्हाला त्या ठिकाणी न्याय दिला. आज काय पतपेढीची निवडणूक? प्रसाद लाडला एवढा 8-8, 15-15 दिवस रात्रंदिवस तुमच्यासाठी का मेहनत करायची गरज आहे? मला या बेस्ट कामगाराला न्याय द्यायचा आहे. मी जर माझ्या मतदारसंघात मुंबई बँकेमध्ये या पगारदार पतसंस्थांनी निवडून दिलंय आणि जर त्या ठिकाणी बेस्टची माझी पतपेढी आज त्या ठिकाणी चालत नसेल, अडचणीत असेल, तिला ताकदवान बनवणं पालक म्हणून माझी जबाबदारी आहे. त्या पालकत्वाच्या भूमिकेतनं आज प्रसाद लाड तुमच्या समोर या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहे. तुम्हाला 25 वर्ष सत्ता दिली. मी आज आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो, आम्ही तर खोटं बोलणारी लोकच नाही, जे बोलतो ते करतो. आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं करता येईल ते आम्ही करून दाखवलं. आपल्याला कल्पना असेल, मुंबई बँकेचं नेतृत्व करत असताना गिरणी कामगारांना त्या ठिकाणी घरं दिली सरकारने, परंतु 10-12 लाख रुपये आमच्या गिरणी कामगाराला भरायला नव्हते. एवढी मोठी आर्थिक राजधानी मुंबई, कोणी पैसे माझ्या गिरणी कामगाराला दिले नाहीत, कारण तो 60 वर्षाच्या वर गेला होता. तो परतफेड कशी करणार? काटकर साहेब साक्षीदार आहेत. तेव्हा अजितदादा उपमुख्यमंत्री होते. दादांना आम्ही जाऊन सांगितलं की दादा आपण त्यांना घरं दिलेत सरकारने, पण ते 10-12 लाख देणार कुठून? त्यांना विनंती केली, तुम्ही त्यांना घर भाड्याने द्यायला परवानगी द्या. शासनाने निर्णय केला, त्यांना घर भाड्याने द्यायला परवानगी दिली आणि त्या ठिकाणी त्यांना ते भाड्याने घर देऊन 10-12 हजार रुपये हप्ता त्या 10-12 लाखाचा ते भरू शकले. त्यांच्या मुलाला जामीनदार करा, मुलीला करा, नातेवाईकांना करा, परंतु त्यांना कर्ज देता आले पाहिजे. हे मार्ग काढणारी लोक आम्ही आहोत, आम्ही कारण सांगणारी लोक नाही. माथाडी कामगारांना घरं दिली, जागा दिली, पैसे कोण देणार? माथाडी कामगारांकडे कुठल्याच प्रकारचे सॅलरी सर्टिफिकेट नाही. माथाडी कामगारांना लोन कोण देणार? आमच्याकडे आले. माथाडी कामगारांची पतपेढी आपल्या बँकेची जशी तुमची पतपेढी सभासद आहे,
तशी सभासद माथाडींची पतपेढी सुद्धा आपली आहे. त्यांना फक्त बॅच असतो. मी त्यांना सांगितलं की आपण पतपेढीला कर्ज मागा आणि तुम्ही तुमच्या ओळखीवर, कारण शेवटी आपण पतपेढी कशासाठी, त्याची पत ओळखून आपण मदत करतो ना. इथे फार आपण त्या ठिकाणी कागदपत्र मागत नाही. आपण काटकर साहेब 200 ते 250 कोटी रुपये माथाडी कामगारांच्या घरांना दिले, ती घरं उभी राहिली. हे सक्सेस मॉडेल तुमच्या समोर आहेत. केवळ भाषणबाजी नाही, पोपटपंची. सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं बिल्डर नको. हाऊसिंग सोसायटी आमच्या सभासद आहेत ना, तुम्हाला पुनर्विकास करायचा आहे, बिल्डर नको. बिल्डरला का जातात तर पैसे नाहीत म्हणून. पैसे मुंबई जिल्हा बँक देईल, तुम्ही इमारत उभी करा. सरकार पाठबळ देईल. जेव्हा भाऊनी पाठबळ दिलं, आज मुंबईमध्ये 20 इमारती मुंबई बँकेच्या पैशातनाच त्या ठिकाणी उभ्या राहिल्या आहेत. बिल्डर 360 स्क्वेअर फीट देणार होतं पार्ल्याला, 360 चे 700 देणार होते. 1400 स्क्वेअर फीटात राहिला मध्यमवर्गीय मराठी माणूस गेला. हे आम्ही केलंय. तुम्ही काय केलं? लाड साहेबांनी जेव्हा मला यादी दिली तेव्हा मला धक्का बसला की 15-16 हजारापैकी 7-8 हजार लोक बाहेर. बदलापूरला 600-700, वसईला अमके, कसारेला तमके. अरे मग 25-30 वर्ष तुम्ही या मराठी माणसाला मुंबईत ठेवण्यासाठी काय केलं त्याचा मी पहिला यांना हिशोब द्या आणि मग मत मागायला तुम्ही त्यांच्याकडे जा. आम्ही देतोय, आम्ही करतोय आणि होय आम्हीच करणार आहोत. बरं द्यायचं काय नाही, दिलं तर एवढेच दिले, बाकीच्यांना का नाही दिले? दिले तर एकाला 20,000, बाकीच्याला 12,000. अरे तू काहीच दिलं नाहीस ना. 1500 लोकांचं राहिलं होतं. दुपारी आमचे मोरे साहेब होते माझ्या समोर. लाड साहेबांनी सांगितलं की मीही बोललोय, आपणही साहेबांशी बोला. मी देवेंद्रजींना फोन केला, बोला साहेब 1500 लोक काहीतरी राहिले. त्यांनी ताबडतोब बेसच्या जीएमला आदेश दिलेला की 1500 लोकांचे सुद्धा कोविड भत्त्याचे पैसे देऊन टाका. आता काय बोलणार बोला? नाचता येईना अंगण वाकडं. यांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी आज घसरलेली आहे. आणि त्याच्यामुळे आता केवळ राजकीय त्या ठिकाणी पोपटपंची या साऱ्या मंडळीची या ठिकाणी सुरू आहे. लाडसाहेब आपण चिंता करायचं कारण नाही. या बेस्ट कामगारांनी ठरवलंय या वेळेला बेस्ट एम्प्लॉईज वर प्रसाद लाड यांच्या समृद्धी पॅनलचा झेंडा फडकला. आणि मी हवेत बोलणारा कार्यकर्ता नाहीये. जेव्हा कार्यकर्ते आमच्या सहकारातले मुंबईत फिरतायत, डेपोत जाऊन मला फोन लावून देतात. मागाट्याण्यात लावला, गोराईला लावला, 50-50, 60-60 कर्मचारी आहेत, माझ्याशी बोलतायत. भाऊ हे झालं तर बरं होईल, भाऊ ते झालं तर बरं होईल, लाड साहेबांनी हे केलंय. आमचा मेडिक्लेमचा विषय आहे, आम्हाला कमी व्याजदरात पैसे पाहिजेत. आमचा कामावर मृत्यू झाला तर त्या ठिकाणी 10 लाखाची आम्हाला मदत हवी आहे. अरे मग तुम्ही काय केलं? मी त्यांना सांगितलं तुमचे प्रत्येक मागणी आम्ही पूर्ण करणार. मी पुढाकार लाड साहेबांसमोर त्या ठिकाणी समवेत माननीय मुख्यमंत्र्यांकडे घेईन. एकूण एक मागणी आपली मान्य करू. त्यांना बोललो फक्त तुमचा शब्द हवाय. तुम्ही या ठिकाणी प्रसाद लाडच्या मागे उभे राहणार आहात की नाही? सगळ्यांनी एका आवाजात सांगितलं भाऊ आम्ही ठरवलंय या वेळेला समृद्धी पॅनल आणि कप बशीशिवाय आम्ही विचार त्या ठिकाणी करणार नाही. अरे आमचं पॅनल या ठिकाणी समृद्धी पॅनल आहे. आणि यांच्या पॅनलचं नाव काय प्रसाद? उत्कर्ष पॅनल. कोणाचा उत्कर्ष केला? एका कामगाराच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी 4 सुखाचे क्षण येण्यासाठी त्याचा उत्कर्ष होण्यासाठी केलेल्या 2-4 गोष्टी मला सांगा. पण तुम्ही स्वतःचा उत्कर्ष केला. काय केलं तुम्ही? माझ्या या ठिकाणी कामगाराला घर नाही त्याचा विचार प्रसाद लाड करतोय.
की यांना त्या ठिकाणी डेपोच्या जागेवर त्या ठिकाणी वसाहतीच्या पुनर्विकासामध्ये जसं मिलच्या जागेवर त्या कामगाराला घर देण्याचं काम केलं, पोलिसांसाठी देवेंद्रजी प्रयत्न करतायत, तशा पद्धतीचा माझ्या बेस्ट कामगाराला पण घर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणारा नेता तुमचं नेतृत्व करतोय. आणि तुम्ही काय केलं? क्षणभर विश्रांती. तुम्ही या ठिकाणी कामगारांच्या घामाचा श्रमाचा पैसा 2 कोटीची जागा 1.5 कोटीला घेता. तिकडे त्या ठिकाणी तुम्ही बंगले बांधता. म्हणजे तुम्ही कमावणार आमचा कामगार, घाम घालणार उन्हात तानात पावसात, हा माझा कामगार, आणि तुम्ही अय्याशी करणार. ही अय्याशी संपून टाकणारी निवडणूक आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, बरं आम्ही देणारे आहोत, आम्ही घेऊ शकतो. आणि होय आमची बँक आहे, यांच्या बापाची बँक आहे, कारण सभासद आहेत, त्यांनी आम्हाला ही बँक ताब्यात दिले आणि या सभासदांच्या बापाची बँक आहे. आणि त्यांचा पालक म्हणून मी सांगतो, लाड साहेब यांना आपण कमीत कमी व्याजदरात घरासाठी कर्ज उपलब्ध करून देऊ. आम्ही गिरणी कामगारांना त्या ठिकाणी 8% देतो ना या कटकर साहेब. आम्ही पोलीस आमची सोसायटी वाले बसलेत संघर. किती दिले तुम्हाला पैसे आतापर्यंत मुंबई बँकेने? 1200 कोटी रुपये पोलिसांना दिले. तुम्ही पोपटपंची गप्पा माईकवर मारणारे काय देणार आहात? काय आहे तुमच्याकडे अजेंडा? काय आहे तुमच्याकडे योजना? होय माझ्याकडे योजना आहे. या सगळ्या कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये. या ठिकाणी कामावर या ठिकाणी मृत झाल्यानंतर वारल्यानंतर याला 10 लाखाची मदत देण्याची सुद्धा योजना प्रसाद लाडच्या नेतृत्वाखाली आम्ही आणणार आहोत. त्याचबरोबर आज होम लोन म्हणजे किती छोट्या गोष्टी आहेत. सनगर आपल्या बरोबर आपण केलंय का कन्सोर्शियम फायनान्स की करायचंय? हाऊसिंग फायनान्स तुम्ही देता ना. आता सनगरची पोलिसांची पतपेढी, ते जर घरासाठी पोलिसांना पैसे देऊ शकतात तर तुमची पतपेढी का नाही देऊ शकत? पण व्हिजन नाही, दृष्टी नाही, संवेदना नाही. मला काय पडतंय? पतपेढीचं ओरबडायला मिळतंय ना. मतापुरतं 5 वर्षांनी येतो ना आमचा बेस्टचा कर्मचारी. मी सांगतो तुम्हाला, मी शब्द देतो, पाहिजे टेप करून घ्या, की तुमची निवडणूक झाल्यानंतर प्रसाद लाडच्या 21च्या 21 जागा येणार आहेत. ते तुम्ही ठरवलेला आहात. लाड साहेब या ठिकाणी बेस्ट एम्प्लॉईज सोसायटी आणि मुंबई जिल्हा बँक आपण MOU करू. आपण एकत्रितपणे यांना घरासाठी पैसे उपलब्ध करून देऊ. कमी व्याज दरात देऊ. तुमची पतपेढी समजा 25% पैसे दिले, 75% पैसे मुंबई जिल्हा बँक देईल. शब्द तुम्हाला काय आम्ही मागतोय? आम्हाला छप्पर हवंय. तुम्ही एकाचे 2 बंगले केलेत. माझ्या बेस्ट कामगार ज्यांनी शिवसेनेला उभं केलं त्याच्या डोक्यावर छप्पर नाही, त्याची आपल्याला काळजी नाहीये. ती काळजी करणारे आम्ही आहोत. आणि त्याच्यावर कुठल्याही तुम्ही त्या ठिकाणी भूलथापांना बळी पडू नका. मी आज आपल्याला हात जोडून या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलेलो आहे की देणारे आणि घेणारे यातला फरक समजून घ्या. हे लोक घेणारे आहेत, हे लोक भ्रष्टाचार करून ओरबडणारे आहेत. तर प्रसाद लाडला गरज आहे का ओरबडायची? गरज आहे का? त्याचं पोट भरलेलं आहे. आम्ही देणारे आहोत. आणि ऑलरेडी तुम्हाला काही गोष्टी प्रसाद लाडनी दिलेल्या आहेत. उद्या महायुतीचं सरकार आहे. लाड साहेबांच्या मागे देवेंद्रजींचा आशीर्वाद आहे, शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे, अजित दादांचा आशीर्वाद आहे. मुंबई बँक अख्खी प्रसाद लाडच्या मागे त्या ठिकाणी उभी आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही वेगवेगळ्या योजना आणतो. मी शिक्षकांसाठी योजना आणली. मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो 4-5 चांगल्या गोष्टी बेस्ट कामगारांना देण्याचं माझ्या डोक्यात आहे. तुम्ही निवडणूक जिंकून द्या.
तुमच्या संचालक मंडळाबरोबर बैठक घेऊन पहिल्या आमच्या संचालक मंडळात लाडसाहेब आपण निर्णय घेऊ, काटकर साहेब आपण निर्णय घेऊ. शेवटी आम्ही कामगारांची मुलं आहोत. आम्हाला जेवढ्या मोठ्या संस्थांमध्ये आम्ही अध्यक्ष होतो ते काही मिरवण्यासाठी नाहीये. या संस्थेच्या माध्यमातून माझ्या सर्वसामान्य माणसाला काय देता येतं हा विचार सातत्याने आम्ही करतोय. आणि तुम्ही राजकारण करताय. महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून म्हणजे ते रोम जळत होता आणि निरोप फिडल वाजवत होता यांचा आहे. कामगार मेला तरी चालेल, आम्ही त्याच्यावर आमचं राजकारण करू. ते चालणार नाही. कामगार जागा झालाय, तो आता तुम्हाला त्या ठिकाणी प्रसादला लाडावणार नव्हे, त्यांना उडवणार आहे, त्यांना पळवून लावणार आहे. आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की आता जर चुकलात तर काळ तुम्हाला माफ करणार नाही. अभी नहीं तो कभी नहीं या भूमिकेतनं या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. भ्रष्टाचाराची चौकशी झाल्यावर लाडसाहेब केसेसच्या गोष्टी करायला लागले. आम्ही किती केसेस घेतल्या आहेत, आमच्या अंगावर किती केस आहेत आता मला माहित आहे. मी तिथनच आलोय ना, कोणावर किती केस आहेत. आणि जरा ज्यांनी केसेस घेतलेत ना त्यांच्या आई बाबांना जाऊन विचारा काय मुलाची हालत आहे. परत तो त्या ठिकाणी येणार नाही ऐकायला. उद्या चौकशी झालेल्या लोक जेलमध्ये गेल्यावर तुम्ही जाणार आहात त्यांच्या जागी. भाषण करणं खूप सोपं असतं, परंतु स्वतःवर आल्यावर आम्ही त्या चौकशीच्या ससेमिराला सामोरं गेलोय ना. खोट्या खोट्या काही चुका नसताना त्यांनी तर खुलेआम भ्रष्टाचार केलाय. त्याच्यामुळे तुमच्यावर केसेस पण होणार, तुम्ही जेलमध्ये पण जाणार. आणि तेव्हा संदेश देशपांडे आपण जो विश्वास देताय ना, जरा त्यांच्याबरोबर जेलमध्ये पण जा. सांगा बाबा केस त्या कामगारावर आहे, पण मी भाषण केलं होतं, केसेसची चिंता करू नका. तेव्हा येतात का बघा कोण. त्यामुळे करणी आणि कथनीतला खूप फरक आहे. आणि म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती आहे की सहकारामध्ये आम्ही राजकारण आणत नाही. आता काटकर साहेब कोणत्या पक्षाचे आहेत? राष्ट्रवादीचे. मोरे साहेब कुठल्या वेगळ्या पक्षाचे. आम्ही सहकारामध्ये सगळ्या पक्षाची जाती धर्माची लोक एकत्रित येऊन त्या ठिकाणी सहकाराचं राजकारण करू. कारण आपल्या सहकारातल्या धुरीणांनी सांगितलेलं आहे, वसंतदादा पाटलांनी सांगितलं आहे की सहकाराच्या प्रांगणात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून काम करा. आणि म्हणून प्रसादलांनी भाजपचा झेंडा दाखवला नाही, कमळ घेऊन आला नाही. त्यांनी 5 युनियन घेतल्या, सगळ्या जाती धर्माच्या सहकार्यांना जमवलं आणि वसंतदादांचा मंत्र खऱ्या अर्थानं साकारणारा सहकारातला माझा सहकारी नेता आज प्रसादला तुमच्या सोबत आहे. तुम्हाला आता एकला चालवण्याची सवय आहे, परंतु सहकारामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं. तो सहकाराचा मंत्र आम्ही जपतोय. आता मला सांगावं, गेल्याच आम्ही आमच्या मुंबई जिल्हा बँकेवर तेजस्वी घोसाळकरला संचालक केले. त्या कुठल्या पक्षाचे आहेत? उभाटाचे आहेत ना. मग आम्ही असं बोललो का ती उभाटाची आहे? त्याचे मिस्टर त्या ठिकाणी संचालक होते, ते वारले. आणि हा माणूस की आमच्यामध्ये आहे ना. उठ बस 24 तास राजकारण आम्ही नाही करत. त्यांना आम्ही त्या ठिकाणी सन्मानाने घेतलं. ती कुठल्याही पक्षाची असो, विरोधी पक्षाची असो. आज त्या ठिकाणी तिचे पती गेलेले आहेत, तिला सन्मान केला पाहिजे. त्या सन्मानाच्या भावनेतून आम्ही त्यांनाही त्या ठिकाणी डायरेक्टर केला. हा आमचा संस्कार आहे, हे आमच्या संवेदना आहेत. तुम्हाला झेंडा फडकवायचा आहे, भगवा लावायचा आहे. अरे भगवे विचार घाण ठेवलेत आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलायत आणि भगव्याच्या गोष्टी त्या ठिकाणी करताय. मला खरं म्हणजे लाडसाहेब मनसेचं आश्चर्य वाटतं. पण मनसेविषयी मला प्रेम आहे, कारण तिथे मी घडलोय, मोठा झालोय. त्याच्यामुळे त्यांचं काही असं हल्लं तर मला दुःख होणं स्वाभाविक आहे. लोणचं कसं आपण घेतो जेवणात लावायला, तसं काही एक उमेदवार घेतलाय ना, 1 की 2. किती वाईट परिस्थिती आली.
जर राजसाहेबांनी मनसेला घेतलं नाही तर आपला डिपॉझिट राहील की काय हे बेस्ट कामगार सेनेला माहित आहे. म्हणून 18 वर्ष त्या ठिकाणी वाईट टाकलं होतं. पण आता या तुमच्याशिवाय आमचं पान हलत नाही आणि त्या ठिकाणी ब्रँड नावानं पुढे आलेले आहे. परंतु बसचा कामगार या बेस्ट कामगार सेनेचा बँड वाजवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती राहणार आहे की कपबशी आपली निशाणी आहे. काटकर साहेब आम्ही सारी मंडळी गेली 25 वर्ष वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी सहकारात अनेक निवडणुका लढवतोय आणि माझा अनुभव आहे 25 वर्ष मी कपबशी निशाणी घेऊन 25 वर्ष जिंकतोय. एकदाही त्या ठिकाणी हरलेलो नाही आणि त्याच्यामुळे लाडसाहेब चपटीची आपल्याला गरज नाहीये. तुम्ही ठरवलं तर त्यांना इम्पोर्टेड पण देऊ शकता. परंतु त्यांनी ठरवलं मला त्या ठिकाणी इम्पोर्टेड वर जायचं नाही. मी स्वदेशीचा पुरस्कार करणार आहे. कपबशी गोरगरिबाची आपली बरी आहे त्याच्यामध्ये चहा माझ्या कामगारांना आणि त्याच्यामुळे आपली लकी निशाणी सांगायचं तात्पर्य की आपली लकी निशाणी आहे. त्याच्यामुळे एकच प्रचार करायचा सगळीकडे. आज तुम्ही 500-600च्या आसपास लोक आहात. प्रत्येकाने या ठिकाणी 10-15 लोकांना फोन केले, सांगितलं, मित्रांना सांगितलं, नातेवाईकांना सांगितलं तरी 6-7 हजार मतं त्या ठिकाणी होती. परंतु या ठिकाणी एक व्रतस्थ भावनेनं काम करा, मिशनरी मोडवर काम करा. मगाशी म्हटलो तसं अभी नाही तो कभी नाही. आता तुम्ही ही निवडणूक जिंकायची आहे. तुमच्या पतसंस्थेला लागेल ती ताकद मुंबई जिल्हा बँक आणि सरकार दिल्याशिवाय राहणार नाही हा जाहीर शब्द या ठिकाणी देतो आणि आम्ही शब्द देतो तो पुरा करतो. सेल्फ डेव्हलपमेंटच्या बाबतीत आम्ही इमारती उभ्या केल्यात. सरकारनं त्या ठिकाणी माझा अभ्यास गट नेमला की बिल्डर शिवाय त्या ठिकाणी इमारत बांधता येते. माझ्या सर्वसामान्य माणसाला मोठं घर मिळू शकतं. मुख्यमंत्र्यांनी माझा अहवाल स्वीकारला. सरकार त्यावर निर्णय घेत आहे. आता बिल्डर शिवाय मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाणार नाही. त्याला मोठं घर मुंबईत त्या ठिकाणी हे आम्ही करतो. हे बाळासाहेबांनी आमच्या रक्तात भिनवलंय सामाजिक बांधिलकी. पण तुम्ही ती सामाजिक बांधिलकी घाण ठेवलेली आहात आणि याचा विचार या ठिकाणी आपले बेस्ट कामगार केल्याशिवाय राहणार नाही. खरं म्हणजे बेस्ट कामगार एक वैभव होतं मुंबईचं. जसं गिरणी कामगार मुंबईचं वैभव होतं. शिवसेनेच्या उभारणीमध्ये बेस्ट कामगारांचं योगदान मला माहित आहे. नारायण राणे साहेब असतील, विठ्ठल चव्हाण साहेब असतील, पक्षासाठी काय मेहनत घेतली बेस्टच्या कामगारांनी मला माहित आहे. आमचे गौरीशंकर खोत पण मला वाटतं होते. ही सगळी लोक त्या ठिकाणी पक्षासाठी फिरली, पक्ष वाढवला. त्यांची काळजी करू शकत नाही तर तुमची काय काळजी करणार हो. राणे साहेबांना पक्षात नाकलून दिलं. विठ्ठल चव्हाणची मुलं काय करतायत त्यांना आम्ही विचारत नाहीये. आणि मग ज्यांनी आपल्याला घडवलं वाढवलं त्या नेत्यांकडे लक्ष नाही तर माझ्या गरीब कामगारांकडे यांचं काय लक्ष राहणार. ते बाळासाहेब लक्ष देणार होते. यांचं आपल्याकडे लक्ष नाही. यांचं लक्ष मोठ्यांकडे आहे. आणि म्हणून मोठा असूनही छोट्यांसाठी काम करणारा लाड हाच आपला खरा नेता आहे. या भावनेतनं आपण या ठिकाणी काम करावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि आमचा समारोप करत असताना तुमचा किसे में कुछ बचा नाही मला खूप लागलं. म्हणजे माझ्याकडे एवढी मोठी 15,000 कोटीची बँक असताना माझा बेस्ट कामगार हतबल कसा काय. तर त्याचा समारोप लाडसाहेब मी करतो कि 18 तारीख को चुनाव है. 18 तारीख को चुनाव है. उसके बाद समझेगा कि बेस्ट कामगार सेना में कुछ बचा ही नहीं. हमारे किसे में कुछ बचा नहीं तो चुनाव के बाद मुंबईकरों को समझेगा कि बेस्ट कामगार सेना में कुछ बचा ही नहीं. प्रसाद लाड हेच विजयी झालेले असतील. आणि कपबशी ही निशाणी आपण 2 दिवस राहिलेले आहेत. 2 दिवसामध्ये मेहनत घ्या बाबा. तुम्ही 2 दिवस मेहनत घ्या.
5 वर्ष तुमच्यासाठी मी प्रसाद लाडच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान आणि आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू हा शब्द आपल्याला त्या ठिकाणी देतो। आज सगळ्या जाती धर्माची लोक आहेत, आमचे साळवे आहेत, संसारी आहेत, भटके विमुक्त आहेत, वंचित आहेत, गरीब मध्यमवर्गीय साऱ्या त्या लोकांची मोड बांधून प्रसाद लाड तुमच्या भविष्यासाठी पुढे आलेत। त्यांना तुम्ही नाराज करू नका, त्यांना तुम्ही त्या ठिकाणी फ्रस्ट्रेशन मोड मध्ये जाऊ नका की तुमच्यासाठी तो करायला तयार आहे, परंतु आम्हीच कुठे कमी पडलो, उद्या 2 मतं कमी पडली, 50 मतं कमी पडली, हा पछतावा होण्याची वेळ आणू देऊ नका। त्यामुळे 18 तारखेपर्यंत दिवस रात्र काम करा आणि 21च्या 21 लोकांचं त्यांचं डिपॉझिट जप्त करून आपले हे सारे उमेदवार या ठिकाणी विजयी होतील अशा प्रकारचा मी विश्वास व्यक्त करतो। आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येनं माननीय लाड साहेबांच्या नेतृत्वाखाली सहकार समृद्धी पॅनलला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार। धन्यवाद सर। महत्वाचा विषय बाकी आहे, कृपया कोणी जागेवरून उठू नका। आपण आपल्या सगळ्या उमेदवारांची ओळख करून देणार आहोत। तत्पूर्वी या सभा चालू असताना भाजपा दक्षिण मुंबईचे उपाध्यक्ष गजेंद्र धुमाळे साहेब, वडाळा विधानसभा अध्यक्ष संदीप पानसरे साहेब, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।